सर्वांना नमस्कार. बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली या स्टोरीचे 43 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. शलाका आणि वेदाने आता वेदला आम्ही आमच्या पाहुण्यांना भेटायला इथं आलो अशी थाप मारली आणि वेदानं त्याला एक प्रेमळ मिठी काय मारली आणि वेदचा लगेच तिच्यावर विश्वास बसला आणि वेद त्याच्या मीटिंगसाठी तिथून निघून गेला. खरंच खूप काळ्या डोळ्यांची आणि काळी जादू करणारी होती ही वेदा. मग दरवाजा लावून वेदा म्हणाली, मम्मी मघाशी तू असं का म्हणालीस की ज्वेलरी नको? मम्मी मी तुला सांगून ठेवते की मला ती ज्वेलरी हवी आहे, सगळीच्या सगळी. त्या वेदमध्ये असं काय ठेवले ग जे 2.5 कोटीची ज्वेलरी सोडून मी त्याला निवडू? आता तो साधा मला 10,000चा ड्रेस पण घेऊन देत नाही आणि हॉटेलमध्ये पण नेत नाही. मला आता त्याची गरज नाही फिजिकली सॅटिस्फाय होण्यासाठी. मला फक्त आणि फक्त ज्वेलरी हवी आहे. आणि शलाका तिची पर्स उचलून तिच्या गळ्यात टाकत म्हणाली, अगं आधी चल इथून. आता त्यानं पुन्हा त्या राजसोबत तुला इथं बघितलं तर मोठा प्रॉब्लेम होईल. तू जरी त्याच्यावर प्रेम करत नसलीस तरी वेद तुझ्यावर प्रेम करतोय, लक्षात ठेव. तू त्याची क्रश आहेस. त्याचं लग्न होऊनही अजून तो तुझ्याकडे ओढला जातोय. मग तो तुला असा दुसऱ्या मुलासोबत बघून सहजासहजी सोडून देईल असं वाटतं का तुला? तांडव घालेल तो, तांडव. त्याच्या भावनांशी खेळलीस म्हणून. एकतर अशी मुलं खूप इमोशनल असतात आणि त्यांच्याच इमोशन्सचा फायदा घेऊन आपण त्यांना फसवतो. आणि जर ते या सगळ्या फसवणुकीतून बाहेर आले ना तर मग त्यांच्यासारखा वाईट माणूस कोणी नसतो, समजलं का? वेदा म्हणाली, अगं मम्मी पण मी राजला काय सांगू? शलाका म्हणाले, सांग की तुझी तब्येत ठीक नाही, अचानक तब्येत बिघडली आणि नंतर कुठेतरी भेटण्याचा प्लॅन करा, पण आता इथून चल. आणि वेदा म्हणाली, मम्मी तुझं काम झालं का? तुझा बॉयफ्रेंड आला का गं? शलाका एक तृप्ततेचा दीर्घ निश्वास सोडत म्हणाली, आहा तो आला. आम्ही दोघेही खुश झालो आणि तो केव्हाच गेला, कारण तो दुसऱ्या शहरात राहतो ना. आणि हे बघ त्याच्याकडून आज तगडी अमाऊंट घेतली आहे मी, असं शलाका तिला नोटांचा बंडल दाखवत म्हणाली. आणि वेदा म्हणाली, वाव मम्मी तू तर खूपच फास्ट आहे गं. आणि शलाका हसून म्हणाली, वेदा तू अजून बच्ची आहेस या खेळात. सोपं नसतं इतरांच्या नवऱ्यांना स्वतःकडे अट्रॅक्ट करणं, तेही ती 24 तास त्याची बायको सोबत असताना. आणि डोळ्यांचं काजळ काढावं तसं त्याच्यासोबत असं इंटिमेट होऊन त्यांना मोकळं करून पाठवणं. रिस्क तर खूप असते आपल्या या खेळात, पण आपल्याला काही देणं घेणं नसतं. सगळी रिस्क पुरुष घेतात, आपण फक्त एन्जॉय करायचा आणि पैसा मिळवायचा. पण तू अजून नवीन आहेस म्हणून इतका वेळ लागतोय तुला. आणि वेदा म्हणाली, अगं तो मूर्ख राज कंडोम घेऊनच आला नाही, मग विदाउट प्रिकॉशन्सची मी कशी त्याच्याजवळ जाऊ? नाही बाबा. ऐन टायमाला तो म्हणाला मी विसरलो आणि मग मी त्याला पाठवला. आणि शलाका म्हणाली, ही सगळी तयारी आधीच करायची असते आणि तू तुझ्या पर्समध्ये ठेवत जा ना. आणि वेदा म्हणाली, ओके तसंच करेल. आणि आता किती संस्कारी होत्या ना या दोघीही मायलेकी. एकत्रच मिळून गिऱ्हाईक शोधायच्या आणि हॉटेलमध्ये यायच्या. आई एका रूममध्ये आणि मुलगी दुसऱ्या रूममध्ये. कसलाच खानदानीपणा आणि संस्कारीपणा त्यांच्या रक्तात नव्हता. आणि जहागीरदाराच्या घरामध्ये येऊन तिथल्या सुना होण्याच्या स्वप्न बघत होत्या या. पण यांना माहीत नव्हतं की त्या घराचं रक्षण करण्यासाठी दादासाहेब नावाचं वज्र होतं तिथं. ते असेपर्यंत यांच्यासारख्या बायकांची डाळ शिजणारच नव्हती. आणि आता तर अंजलीच्या रूपानं जहागीरदार खानदानाचं आणि वेदचं रक्षा कवचच त्या घरात आलं होतं. आणि हळूहळू तीच या दोघींच्या कचाट्यातून आणि काळ्या जादूपासून जहागीरदार खानदानाची सुटका करणार होती. मग मीटिंग संपवून संध्याकाळी वेद ऑफिसला न जाता लवकर घरी आला तर अंजली फरशी पुसत होती. आणि तिला तशी पुन्हा मोलकरणीसारखी फरशी पुसताना पाहून वेद गळ्यातली टाई सोडत म्हणाला, ओ गॉड, या एका कारणासाठी मी हिला घटस्फोट देणार म्हणजे देणार. देवी हे काय आहे? तुला ही सगळी कामं करू नकोस म्हणालो ना मी. आणि आता तिनं जीभ चावली. आज नेमका तो लवकर आला आणि त्यामुळे ती सापडली. आणि ती हसून म्हणाली, आधी पूर्ण बायकोचा हक्क तरी द्या, मग घटस्फोट दिला तरी चालेल. मग तो म्हणाला, तुला हवंय का हक्क बायकोचा?
अशी आडून आडून का बोलतेस? बोल ना उघड उघड पूर्णपणे माझ्याशी. ती खाली मान घालून काम करत म्हणाली, मी कुठं असं म्हणाले? तुम्ही घटस्फोटाची भाषा केली म्हणून मी म्हणाले. आणि मला घटस्फोट दिला तरीही मी इथे मोलकरीण म्हणून राहीन, पण आता हे घर सोडणार नाही, समजलं? आणि वेदने कमरेवर हात ठेवला आणि नॉनसेन्स असं म्हणून तो बाथरूममध्ये निघून गेला. आणि अंजली हसायला लागली. मग जरा वेळाने फ्रेश होऊन आला आणि त्याला बरं वाटायला लागलं. नुकत्याच अंजलीने फ्रेश केलेल्या घरात आणि त्या बेडरूममध्ये. आजच्या दोन्हीही मीटिंग सक्सेस झाल्या होत्या त्याच्या. आणि काय भानगड होती काय माहीत, पण आधी मीटिंग म्हटलं की वेदला खूप तयारी करावी लागायची आणि खूप टेन्शन यायचं. समोरची पार्टी खूप टफ लागायची, पण हल्ली मीटिंगवर मीटिंग व्हायची, पण इझिली सगळं होऊन जात होतं. आता हा होता अंजलीच्या पायाचा पायगुण, दुसरं काय असणार? कारण ती वेदसाठी खूप लकी होती. मग तो काहीतरी आठवत म्हणाला, ए देवी, आज वेदा भेटली होती असं म्हणून मुद्दाम तिच्या तोंडाकडे पाहिलं, तिच्या एक्सप्रेशन पाहण्यासाठी. पण त्याला अपेक्षित होतं तसं अंजली चिडलीच होती, कारण नाक फुगलं होतं तिचं. बोलत मात्र काही नव्हती. ऐकतेस ना देवी? अगं मी काहीतरी म्हणालो असं तो म्हणाला. आणि अंजली तशीच फरशी पुसत म्हणाली, हो ऐकते ना, बोला. काय म्हणाली तुमची वेदा? वेद म्हणाला, देवी अगं आज वेदा चक्क असं म्हणाली की मला अजिबात दागिने नकोत. म्हणजे तसं मी तिला अजून सांगितलेलं नाही. तिच्या दागिन्यांची ऑर्डर आजोबांनी कॅन्सल केलेली, पण तरीही असं म्हणाली. अगं आणि मला तर धक्काच बसला. बघ ना, याचा अर्थ तिला संपत्तीपेक्षा नक्कीच मी महत्त्वाचा आहे. आणि आता हे मी आजोबांना सांगतोच. ते सतत तिला नावं ठेवतात आणि लालची म्हणतात. आता हे ऐकून अंजली नाराज झाली आणि मनात म्हणाली, म्हणजे तिलाही हेच हवेत का? संपत्तीच्या बदल्यात मी यांना मागून घेणार होते, पण आता तिचंही यांच्यावर खरंच इतकं प्रेम असेल तर दोन प्रेम करणाऱ्या जीवांना मी कसं तोडू ना? हे पाप माझ्याकडून होणार नाही. आणि इतक्यात वेदचा फोन वाजला आणि वेदा होती फोनवर. वेद म्हणाला, बघ ना देवी, बघ माझ्या वेदाला 100 वर्ष आयुष्य आहे. तिचा लगेच फोन आला. बघ आम्ही किती मिस करतो ना एकमेकांना, तेही एकाच वेळी. अंजली आता काहीच नाही बोलली. मग वेदाने फोन घेतला आणि म्हणाला, बोल ना डार्लिंग, काय म्हणतेस? आणि वेदा सुरुवात करत म्हणाली, वेद बेबी ती ज्वेलरी मला हवी आहे बरं का. मी थोडी इमोशनल झाले होते मगाशी हॉटेलमध्ये आणि म्हणून तसं म्हणाले. पण म्हणून तू लगेच ज्वेलरी कॅन्सल करू नकोस. आणि आता मला वाटतं फक्त 2-3 दिवस राहिले असतील ऑर्डर पूर्ण व्हायला. मग आपण 3 दिवसांनी जाऊया आणि सगळी ज्वेलरी घेऊन येऊया. चालेल ना बेबी? आणि आता हे ऐकलं तसं वेदचा चेहरा खूप खूप पडला. त्याचा तर पूर्ण भ्रमनिराश झाला होता. आणि असाच भ्रमनिराश वेदा नेहमीच करायची त्याचा. आणि आता ती तर ज्वेलरीची स्वप्न बघत आहे. मग हिला हे कसं सांगू की ज्वेलरी कॅन्सल झाली? ते ऐकून वेदा कशी रिॲक्ट होईल काय माहीत. मग वेद म्हणाला, वेदा मी तुझ्याशी बोलतो ना, आपण भेटून बोलूया आणि मग ठरवूया ज्वेलरी आणायला जायचं की नाही. वेदा म्हणाली, जायचं की नाही म्हणजे? जायचंच वेद, असं कसं बोलतोस तू? तू पैशांची तयारी कर, मला काही सांगू नको. आणि किती दिवस झालं मी तुला भेटलेली नाही. तू ये ना मला भेटायला. आता मम्मी पण इथे भेटू देईल आपल्याला घरच्या घरी. हॉटेलला जायची गरज नाही. आणि वेद म्हणाला, ओके उद्या येतोय पक्का. आणि त्यानं फोन ठेवला. आणि तो नाराज आहे हे पाहून अंजली गालात हसली आणि म्हणाली, काय हो, काय म्हणाली तुमची वेदा? मला कोणतेच दागिने नको असं म्हणाली की आणखीन एखादा दागिना वाढवून मागितला तिनं? आणि वेद काहीच नाही बोलला. वेदा प्रत्येक वेळी त्याला अशीच तोंडावर पाडायची. मग अंजली तिथून उठली आणि तिचं कपाट उघडून म्हणाली, घ्या ह्यातलं जे हवे ते घ्या आणि सगळंच नेऊन द्या वाटल्यास तिला आणि म्हणावं खुश राहा आणि या सगळ्यांच्या बदल्यात या घराचं सुख परत दे. वेदने पुन्हा अंजलीकडे थक्क होऊन पाहिलं आणि तिच्या मनाचा मोठेपणा, समजूतदारपणा आणि त्याग करण्याची वृत्ती, या घरासाठी किती विचार करते ती आणि या बाबतीत वेदा किती छोटी आहे अंजलीपेक्षा हे त्याला जाणवलं. मग वेद मनात म्हणाला, मी चुकतोय का वेदाला ओळखण्यात? माझ्या घरासाठी अंजलीच बेस्ट सून आहे का? सगळे गुण आहेत तिच्यात चांगल्या सुनेचे. आणि मला लग्न करून फक्त बायको नकोय, तर एक सूनसुद्धा हवी या जहागीरदार खानदानाला. हे आता मला पटायला लागलेलं आहे. आणि त्या सगळ्या दृष्टिकोनातून अंजली सरस आहे आणि मला आता
असं वाटतं की वेदाला स्पष्ट बोलून सांगावं की मला विसरून जा. आणि वेदने आता ठाम निश्चय केला की आता वेदाशी बोलावंच लागेल आणि कुठून तरी या विषयाला तोंड फोडावं लागेलच, त्याशिवाय माझ्या मनाची घुसमट थांबणार नाहीच. मग त्याला विचारात गुंतलेला पाहून अंजली म्हणाली, अहो काय म्हणते मी, घेताय ना हे दागिने आणि द्या तिला. आणि वेद मला नाही नको, ते दागिने तुझे आहेत. अंजली म्हणाली, मग वेदाचं काय, ती चिडेल की तुमच्यावर. आणि वेद म्हणाला, आता मला वेदाला सांगावं लागेल की एकतर मला निवड किंवा संपत्ती निवड. वेदाच्या डोळ्यात आता पक्का निर्धार होता आणि अंजली खूप घाबरली होती. जर त्या वेदाने यांनाच निवडलं तर. ती तशी खूप धूर्त होती. ऐन टायमाला वेदलाच निवडेल, संपत्ती नको म्हणेल. मग मी काय करू असं म्हणून अंजली चिंतातूर झाली आणि पुन्हा पाण्याची बादली तिच्याच तंद्रीत उचलायला वाकली आणि पुन्हा उठायला लागली. तशी अंजलीला कमरेत चमक भरली आणि ती जोरात ओरडली, आई ग. आणि वेदने हातातला टॉवेल फेकून दिला आणि तिच्या दिशेने धावला आणि म्हणाला, काय झालं देवी, तुला म्हणालो ना हे सगळं सोड, तरी तुला माझं ऐकायचं नसतं ना. आणि अंजली कंबर पकडून म्हणाली, अहो कमरेत लचक भरली. वेद म्हणाला, बघू कुठं लचक भरली. असं म्हणून त्यानं पुन्हा तिच्या नाजूक कमरेवर हात फिरवला. पण आता अंजलीला खूप वेदना होत होत्या आणि त्या वेदनांच्या पुढे वेदाच्या हाताचा स्पर्श तिला जाणवत नव्हता. मग त्यानं तिला बेडवर बसवलं आणि झोपायला सांगितलं. ती तशीच विव्हळत झोपली आणि वेद कपाटाकडे गेला. त्यातून त्यानं बाम घेतला आणि म्हणाला, बघू दाखव तुझी कंबर. तशी अंजली आता थोडीशी थांबली आणि म्हणाले, अहो राहू द्या, द्या इकडे बाम, माझा मी लावून देते. वेद म्हणाला, अजूनही हट्टीपणा करायचाच आहे का तुला, आणि इकडे तो बाम लावू दे मला. अंजली म्हणाली, तुम्ही का लावाल माझ्या कमरेला हात. वेद म्हणाला, मी तुझा फ्रेंड आहे म्हणून. अंजली म्हणाली, आमच्यात असं फ्रेंडला हात नाही लावू देत कमरेला. वेद थोडा गालात हसला आणि म्हणाला, अजूनही खट्याळपणा सुचतोच आहे का, इतकं दुखतंय तरी. देवी प्लीज, आधीच मी वैतागलोय त्या वेदामुळे, तू आणखी मला त्रास देऊ नकोस, तू समजून घे ना मला. अंजली म्हणाली, त्रास तर तुम्ही देता, मी सांगितलं ना आमच्यात असं फ्रेंडला हात लावू देत नाहीत. बघा बरं, माझे आणखीन कॉलेजचे फ्रेंड आहेत, त्यांनी मला हात लावला तर चालेल का. आणि वेदने तिच्याकडे चिडून पाहिलं आणि म्हणाला, बरं नवरा आहे मी तुझा, आता तरी लावू का हात. आणि अंजली गालात हसली आणि म्हणाली, हो चालेल. आणि मग ती म्हणाली, अहो आधी दरवाजा तरी बंद करा ना. मग वेदने दरवाजा बंद केला. अंजली पालथी झोपली आणि वेदने हळूवार तिच्या कमरेत खोचलेला पदर काढला आणि तिच्या कमरेवरून तिचा पदर बाजूला करत बाम चोळत राहिला. आणि आधी ज्या इंटेन्शननं, ज्या हेतूनं तो बाम चोळत होता, तो हेतू राहिला बाजूला. आणि आता वेदचे हात, त्याची बोटे तिच्या कमरेवरून वेगळ्याच हेतूनं फिरायला लागली. त्याला अंजलीच्या त्या कमनीय घाटदार कमरेचा मोह पडायला लागला आणि त्याची नजर तिच्या आरपार घुसायला लागली. तसतसं त्याच्या स्पर्शात आता बदल झालेला आहे हे तिलाही जाणवलं आणि तीही शहारायला लागली. सगळं कळत होतं दोघांनाही, सगळं कळत होतं, सगळं मान्यही होतं. खूप बदल झाला होता वेदमध्ये, तो तिला हवा होता आणि त्यालाही ती हवी होती. फक्त आडकाठी होती ती वेदा. आता वेदची बोटं कंबर सोडून तिच्या पाठीवर फिरायला लागली होती. तसतसं अंजलीच्या मांडीमध्ये सळसळ जाणवली आणि तिची छाती धडधड करायला लागली. तिने तिचे डोळे लगेच मिटून घेतले आणि दोन्ही हाताने घट्ट बेडशीट पकडली. आता त्याचा हात पकडावा आणि त्याच्या मिठीत शिरावं असं वाटत होतं तिला. आणि वेदलाही तसंच वाटत होतं. त्याच्या हाताच्या स्पर्शाची जादू तिच्यावर चढली होती. मग इतक्यात दरवाजा वाजला आणि सुशीला देवी म्हणाल्या, अंजली अगं अजून बाहेर नाही आलीस, चहा हवाय ना. वेद म्हणाला, आई आता ती चहा वगैरे काही करणार नाही, तू मीरा मावशींना सांग आणि 3-4 दिवस तिला काहीही काम सांगायचं नाही, नाहीतर खरंच मी हिची माझ्या ऑफिसमध्ये अपॉइंटमेंट करून फरशी पुसायला. आणि सुशीला देवी म्हणाल्या, अरे म्हणजे झालं आहे काय. वेद म्हणाला, तिलाच विचार, मला नाही तेच रिपीट करायचं. आणि
काही काही गोष्टीत तुझी सून इतका हट्टीपणा करते ना की बाप रे बाप. प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी हिला इथे येऊन सांगेल ना की बाई ग ही गोष्ट करू नकोस, पण ही अजिबात ऐकणार नाही. सुशीला देवी म्हणाले, अरे का वैतागलास इतका? आत्ताच आलास ना ऑफिसवरून? आजची मीटिंग चांगली झाली आहे ना? वेद म्हणाला, ते मीटिंगचं सोड, ते नेहमीचंच आहे. आधी हिच्याकडे बघ, आज हिनं काय नवीन प्रताप करून घेतला ते बघ. काही व्यक्तींना खूप अशक्य असतात आणि खूप हट्टी. आणि अंजली म्हणाली, आई आता तुम्हीच सांगा कोण हट्टी आहे, ते का मी? आणि सुशीला देवी म्हणाल्या, अंजली आता इथे तू हट्टीपणा करतेस, कळलं का? आणि वेदने दोन्ही हात जोडले सुशीला देवी समोर आणि म्हणाला, थँक्स गॉड. स्वतःच्या मुलाची बाजू घेतल्याबद्दल मातोश्री थँक्यू सो मच. सुशीला देवी हसून म्हणाला, गप्प बस रे. वेद म्हणाला, अगं हो, ही घरात आल्यापासून आज पहिल्यांदा तू माझ्या बाजूने बोललीस, नाही तर सतत तलवार काढून असायचीस माझ्यावर. पण अंजली नोकर आहेत ना बेटा, तू कशाला धडपडतेस, असं सुशीला देवी म्हणाल्या. अंजली म्हणाली, हे धडपडणं मनापासून असतं आई, आपल्या माणसासाठी असतं. आता माझ्या नवऱ्याचं काम नोकरानं केलं तर ते चालेल का? त्यांचे कपडे काढून देणं, त्यांना चहा देणं, त्यांचे कपडे प्रेस करणं मला आवडतं. पण नसेल तुम्हाला आवडत तर मग आजपासून सगळीच कामं नोकरांना करू द्या, मी बसते राजकुमारीसारखी. आणि वेदने पुन्हा डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाला, डिस्कस्टिंग अँड ब्लडी नॉनसेन्स. तुला काय करायचं ते कर, पण नंतर, पण आता आराम कर. मग आजचा स्वयंपाक मीरा मावशींनीच केला. डिनर करून सगळे झोपले. वेद आणि अंजलीसुद्धा आपल्या आपल्या जागी दोन टोकाला दोघे झोपले. आणि पहाटे पहाटे वेदला खूप सुंदर स्वप्न पडलं, अंजली आणि त्याचं. अंजली त्याच्या खूप जवळ होती त्या स्वप्नात. आणि आता खरंच वेदने झोपेतच अंजलीला जवळ घेतली आणि त्यानं त्याच्या पायानं तिच्या पायाला टच करत करत तिच्या सर्वांगभर हात फिरवायला लागला. आणि त्याच्या स्पर्शानं अंजलीसुद्धा मोहरून गेली. इतकी मोहरून गेली की त्याला घट्ट मिठी मारली तिनं. आणि तिच्या तोंडातून अस्पष्ट असे उद्गार बाहेर पडले, अहो आय लव्ह यू. आणि ते ऐकून वेदच्या काळजात गोड कळ उठली आणि तोही म्हणाला, देवी आय लव्ह यू सो मच, देवी आय लव्ह यू सो मच, असं म्हणून तो आवेगाने तिला कवटाळत होता. आणि त्यानं तिला खूप घट्ट आवडली. आणि अंजली त्याला म्हणाली, अहो सोडा ना, माझा श्वास गुदमरतोय. पण वेद तिला सोडतच नव्हता. नाही सोडणार असं म्हणाला. ती म्हणायची, अहो सोडा ना, तो म्हणायचा नाही सोडणार. आणि अचानक तिकडून अंजली बाथरूममध्ये आलेली आणि त्याची ती विचित्र अवस्था बघून हसायलाच लागली. वेद चक्क उशी कवटाळून अंजली समजून तिलाच कवटाळत होता. अंजलीला तर खूप हसायलाच आलं त्याच्या या अवस्थेचं. आणि तिने त्याच्या तोंडावर तिच्या केसाचं पाणी उडवलं आणि तो भानावर आला. आणि त्यानं पाहिलं तर त्याच्या मिठीत उशी होती आणि अंजली समोर होती. स्वप्नात स्वप्न बघत होते चक्क वेदराजे. आणि ती सच्चे स्नान करून आलेली एखादी स्वर्गातील अप्सरा शोभावी अशी अंजली दिसत होती. आणि वेदने थोडं डोकं खाजवलं आणि ओशाळून म्हणाला, हसतेच काय अशी? मग अंजली सगळे केस एका बाजूला घेऊन ते टॉवेलनं झटकत होती आणि म्हणाली, तुम्ही वेदाचं स्वप्न पाहत होता ना, मग थांबा तिलाच बोलावते की. असं म्हणून ती वळणार इतक्यात त्यानं तिचा हात पकडला आणि तिला थांबवली. त्यानं त्याच्या अंगावरचं पांघरून झटकून उठला आणि अंजलीची पाठ आता त्याच्याकडे होती आणि तिच्या पाठीवर एक पाण्याचा थेंब होता. आणि आता वेदने तिच्या पाठीवर बोट टेकवलं तसा तो थेंब खाली खाली यायला लागला. आणि वेद त्याचं बोट तिच्या पाठीवर रुतवत खाली खाली ओढत होता. आणि त्याच्या एका बोटाच्या स्पर्शानं अंजली पुन्हा शहारायला लागली. आणि तिच्या त्या पाण्याच्या थेंबाचं तिच्या अंगातल्या गरमीमुळे बाष्प होऊन जाईल की काय असं आता तिला वाटत होतं. आणि अंजलीची छाती पुन्हा धडधड करत होती आणि डोळे लाजून ओतप्रोत भरलेले होते. वेद तिच्या पाठीवर ते बोट नागमोडी वळणामध्ये वळवत होता. तसा तसा तो पाण्याचा थेंब खाली खाली ओघळत होता. आणि वेदला राहवलंच नाही. त्याला आता तो पाण्याचा थेंब त्याच्या ओठांनी टिपून घ्यायचा होता. आणि वेदने खरंच त्याचे ओठ तिच्या पाठीकडे नेले. पण अंजलीला ते सगळं सहन नाही झालं की ती कशी शोषी त्याच्या एका बोटाच्या स्पर्शात. आणि तो स्पर्श आता तिचा जीव घेईल की काय असं वाटायला लागलं तिला. आणि आता वेद तिच्या पाठीवर ओठ टेकवणार इतक्यात तिनं त्याला मागेच त्याच्या पोटात कोपर मारून धक्का दिला आणि पळून गेली. आणि वेद हसायला लागला.
तिचीही मूकसंमती होती आणि वेदही आता पुढाकार घेतच होता. त्याच्या मनानं आता पक्क ठरवलं होतं की दादासाहेबांना त्यांचं परतवंड द्यायचं म्हणजे द्यायचं. मग वेद ऑफिसला जाण्यासाठी तयार झाला. अंजलीने काढून ठेवलेले त्यानं कपडे घातले. त्याची कॉफीसुद्धा तिथेच तयार होती. पण देवी त्याच्या समोरच येईना. लाजत होती सकाळ सकाळच्या त्यांच्या रोमॅन्टिक मुवमेंटने. तिला जवळ कशी बोलवावी असा विचार करत तो शर्ट घालत होता आणि वेदने त्याच्या शर्टचं बटनच तोडून टाकलं आणि त्यानं तिला हाक मारली, देवी इकडे ये ना. अंजली म्हणाली, काय झालं? वेद म्हणाला, अगं हे बटन तुटलं ना. कसला ड्रेस तू प्रेस करून ठेवलास, आता लावून दे. अंजली तर चकितच झाली आणि म्हणाली, असं कसं? मी पाहिलं तेव्हा तर व्यवस्थित होता शर्ट. वेद म्हणाला, मी खोटं बोलतोय का? हे बघ. असं म्हणून त्यानं बटन दाखवलं आणि अंजलीला तर शॉकच बसला. मग ती म्हणाली, शर्ट द्या इकडे. वेद म्हणाला, नाही नको, मला उशीर होतोय, असंच लावून दे. आणि आता अंजली सुई दोरा घेऊन त्याच्या खूप जवळ गेली आणि त्याचं बटन तिथेच लावायला लागली. आणि वेदने अचानक पुन्हा तिची कंबर पकडली. तशी ती दचकली आणि ती सुई तिच्या बोटातच घुसली आणि ती जोरात ओरडली. तसं वेदने तिचं ते बोट हळूच त्याच्या तोंडात घेतलं आणि चोखू लागला आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून बघू लागला. तिने हळूच लाजून ते बोट ओढलं आणि पुन्हा बटन लावू लागली. मग वेदने पुन्हा हळूच तिच्या कमरेवर हात ठेवला आणि म्हणाला, देवी अजून दुखते का गं तुझी कंबर? आणि अंजलीला आता पुन्हा कसं तरी होत होतं. असा इतका जवळ येऊन तो सतत तिची परीक्षा घेत होता आणि तिने पुन्हा त्याला दूर ढकलून दिला आणि बटन लावलं आणि निघूनच गेली. मग वेद ऑफिसनंतर वेदाकडे गेला तर ती वाटच बघत होती आणि म्हणाली, वेद बोल बेबी, कधी जायचं ज्वेलरी घ्यायला? आणि वेद तिला सिरियस होऊनच म्हणाला, वेदा आधी तू मला सांग, तुला मी हवा आहे की संपत्ती? आणि हे मी तुला शेवटचं विचारतोय आणि तुझ्या या उत्तरावरच आपल्या तिघांचं भविष्य अवलंबून असणार आहे. आणि शलाकानं खुणवलं. तशी वेदा म्हणाली, वेद मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तू मला आता असं सोडू शकत नाहीस. जर तू मला सोडून गेलास तर माझ्या भविष्याचं काय? वेद म्हणाला, वेदा मी तुला तुझ्या भविष्याची तजवीज करून देतो आणि तू एखादा चांगला मुलगा बघून त्याच्याशी लग्न कर. पण मला आता माझ्या घरच्यांचं ऐकून अंजलीसोबतच संसार करावा लागेल. आता हे कधी ना कधी होणार होतं हे शलाकाने वेदाला माहीतच होतं. पण आता वेदसोबत लग्नाला हटूनच बसली आणि म्हणाली, वेद तू माझ्यावर प्रेम केलंस आणि मीही तुझ्यावर प्रेम केलं आहे. मग तू असं कसं विसरू शकतोस आपल्या प्रेमाला? वेद म्हणाला, वेदा बदलत्या परिस्थितीनुसार आपल्यालाही बदलावं लागतं आणि मला वाटतं की तूही तुझ्या आयुष्यात पुढे जा आणि मलाही अंजलीसोबत पुढं जाऊ दे. पण वेदा सहजासहजी वेदला सोडणार नव्हतीच, कारण तिला तर त्याच्या अर्ध्या संपत्तीची मालक व्हायचं होतं आणि त्याच्या बाळाची आई व्हायचं असं तिच्या डोक्यात होतं. आणि वेदाचं डोकं आता काम करेनासं झालं. आणि वेदा म्हणाली, वेद तू त्या अंजलीवर प्रेम करायला लागलास का? आणि वेद म्हणाला, हो वेदा, आय लव्ह अंजली. आणि हे ऐकून वेदाला खूप राग आला. वेदाचं आता वेदावर मन बसत नव्हतं, कारण ती पूर्वीसारखी त्याच्याशी प्रामाणिक राहिलीच नव्हती आणि जे त्याचं खरं प्रामाणिक प्रेम आहे त्याचं मन तिकडंच धाव घेत होतं, अंजलीकडे त्याचं मन धाव घेत होतं. आणि आता वेदा पुन्हा वेदला मिठी मारायला गेली आणि वेद मागे सरकला आणि तिला म्हणाला, प्लीज वेदा, आता हे सगळं नको. जे काही असेल ते आपण बोलून सॉर्ट आऊट करूया आणि पुढे जाऊया. आणि वेदा म्हणाली, वेद जर तू माझा होणार नसशील तर मी आत्महत्या करेन. आणि वेद घाबरला.